नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी MST CET 2024 ची क्वेश्चनची सिरीज आणली आहे. चला तर मग आपण क्वेश्चन बघूया. इफ एक्स वाय झेड आर द साइड ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल वेअर झेड इज द लार्जेस्ट साइड. आता ह्याचा मिनिंग काय? समजा त्यांनी सांगितलं एक राईट अँगल ट्रायंगल आहे, हा आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. ह्या राईट अँगल ट्रायंगल मधला झेड हा काय लार्जेस्ट साइड आहे, म्हणजे ह्या राईट अँगल ट्रायंगल मधला मोठी साइड कोणती आहे? हायपोटेन्यूजची, म्हणजे ही झाली झेड. मग बाकीच्या दोन साइडला काय म्हणू शकतो? एक्स आणि वाय. बघा, एक्स वाय झेड आर द साइड ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आणि झेड काय लार्जेस्ट साइड झाली. मग ह्याच्यावर इक्वेशन काय झालं आपलं? पायथागोरसचा थेरम नुसार झेड स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे इक्वेशन मिळालं ह्या लाईन पासून. आता आपल्याला खाली आपल्या लॉगचे लॉग सॉल्व्ह करून आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. चला तर मग आपण लॉग सॉल्व्ह करून आन्सर काढूया. आपल्याला गिवन काय दिलंय? 1/log ऑफ झेड प्लस एक्स ऑफ वाय, याला बेस म्हटलं जातं, याला आर्ग्युमेंट म्हटलं जातं, अपॉन 1/log ऑफ झेड मायनस एक्स ऑफ वाय. हे आपल्याला गिवन दिलंय. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी अशी असते, समजा लॉग ऑफ बेस ए ऑफ एक्स आहे, म्हणजे ह्या बेस एक्स आहे आणि 1 असलं तर ही गोष्ट आपण अशी लिहू शकतो, लॉग ऑफ एक्स ऑफ ए. हा बेसच्या ठिकाणी आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंटच्या ठिकाणी बेस, ह्याप्रमाणे ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करूया. बघा, इथे आपण ही प्रॉपर्टी यूज केली तर काय येणार? लॉग ऑफ वाय ऑफ झेड प्लस एक्स प्लस लॉग ऑफ वाय ऑफ झेड मायनस एक्स. ही प्रॉपर्टी आपण इथं यूज केली. काय फक्त चेंज केलं इथं? बेसच्या ठिकाणी आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंटच्या ठिकाणी बेस. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी, समजा लॉग मध्ये प्लस असलं तर आपण कुठली प्रॉपर्टी वापरतो? लॉग ऑफ बेस एम प्लस लॉग ऑफ बेस एन असलं तर प्रॉपर्टी वापरतो इंटू वाली, लॉग ऑफ बेस एम इंटू एन वाली प्रॉपर्टी यूज करतो. आता ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहे, म्हणजेच ह्याचं काय येणार आहे इथे? लॉग ऑफ वाय इथं इंटू इंटू म्हणजे काय? झेड प्लस एक्स इंटू झेड मायनस एक्स. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केली. आता हा फॉर्म्युला झाला ए प्लस एक्स ए मायनस एक्स आपला आयडेंटिटीचा, म्हणजेच इथं काय आलं? झेडचा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. आता बघा, हे कुठून मिळणार आपल्याला? इथं क्वेश्चन मध्ये दिलं इफ एक्स वाय झेड आर द राईट अँगल ट्रायंगल, म्हणजेच इथं इक्वेशन आपल्याला झेड स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दिलं ना, त्यानुसार काय होणार? झेड मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर. म्हणजेच इथली व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो? लॉग ऑफ वाय इन ब्रॅकेट मध्ये वाय स्क्वेअर. म्हणजेच आता इथं फॉर्म्युला कुठला यूज करणार आपण? समजा लॉग ऑफ, समजा कोणताही बेस असला आणि त्याच्यावर कोणताही स्क्वेअर क्यूब असला तर ते काय जातं? पुढे जातं. 2 log ऑफ ए ऑफ एम, त्यानुसार हा 2 काय होणार? पुढे जाणार. 2 log ऑफ वाय ऑफ वाय. आणि इथं आता काय होणार? इथं बेस आणि आर्ग्युमेंट सेम आहेत, म्हणजे हे काय बसतं? 1 2 इंटू 1. आपला फॉर्म्युला कुठला असतो? समजा लॉग ऑफ बेस पण ए आहे, ए तर आपलं ऑलवेज ते 1 येतं, म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय? 2 आलं. ऑप्शन बी इज करेक्ट. धन्यवाद. तुम्हाला पुढचा कोणता टॉपिक पाहिजे असेल ते मला कमेंट करून सांगा.